नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, राजकारणात सध्या वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना किती नावं ठेवली, म्हणजे जनतेकडून, राजकीय नेत्यांकडून किंवा त्यांच्याबाबत किती वावड्या उठवल्या तरी त्यांचे महत्त्व राजकारणात अजिबात कमी होणार नाही आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. आणि त्याचाच नमुना काल बघायला मिळालेला आहे. सध्या देशामध्ये अर्ध्याच्या वर किंवा आपण 80% राजकीय पक्ष असं म्हणूयात की होय, घराणेशाहीतून चालतात, घराणेशाहीवरून चालतात, घराणेशाहीच्या पद्धतीने चालतात. आणि प्रकाश आंबेडकर एकमात्र असे आहेत की ज्यांनी स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. म्हणजे जरी ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असले तरी देखील त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांच्या बोलण्याला, त्यांच्या काही निवेदनाला किंमत असते. आणि त्याचंच उदाहरण बघायला मिळालेलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी जे पंढरपूरला विधान केलं आहे पत्रकार परिषदेमध्ये, आणि पंढरपूरला त्यांचं जाण्याचं कारण देखील तुम्ही विसरला असाल कदाचित, पण मी सांगू इच्छितो की कोरोना काळामध्ये श्री विठ्ठलाचे मंदिर उघडावे म्हणून आंदोलन केलं होतं. साधारण 15 लोकांवर साधारणपणे केसेस दाखल झाल्या होत्या आणि त्याबाबत कोर्टाचं समन्स आलं होतं आणि म्हणून प्रकाश आंबेडकर तेथे उपस्थित होते. हे आंदोलन पण कोणासाठी होतं बघा, म्हणजे जे लोक नावं ठेवतात की प्रकाश आंबेडकर एका विशिष्ट समाजाचे नेते आहेत, त्यांच्या हे लक्षात येईल की आंदोलन केलं होतं तर ते बहुजन समाजासाठी केलं होतं, ओबीसींसाठी केलं होतं किंवा सर्वांसाठीच. कारण पंढरपूर मंदिराच्या आसपास, त्यांच्या बाहेर जी काही दुकानं होती त्यांची उपासमार होत होती मंदिर बंद असल्यामुळे, आणि ती दुकानं उघडावीत, सुरक्षित पद्धतीने ती दुकानं सुरू राहू द्यावीत म्हणून आंदोलन केलं होतं. तर तेथे उपस्थित झाल्यानंतर जी पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी जी काही पत्रकारांना माहिती दिली, पत्रकारांच्या प्रश्नांना जी काही उत्तर दिली, त्यामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाल्याचं जाणवतंय. कारण तुम्ही जर प्रमुख वृत्तवाहिन्या आहेत त्यांची हेडलाईन्स बघितल्या तर 15 दिवसानंतर चमत्कार होणार, 15 दिवसानंतर मोठा भूकंप येणार, 15 दिवसानंतर धक्कादायक गोष्टी घडणार, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटल्याचं त्या वाहिन्यांमध्ये सांगितलं गेलंय. नेमका काय चमत्कार होणार आहे 15 दिवसानंतर, या बाबतीत सगळेच उत्सुक आहेत. खरं तर साधी सरळ गोष्ट आहे, 15 दिवसानंतर काय चमत्कार होईल त्या बाबतीत. तरी देखील पत्रकार हे प्रश्न विचारत असतात. 15 दिवसानंतर सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल, त्यानंतर चमत्कार होईल, हा पहिला प्रश्न आहे सर्वसामान्यांच्या मनातला. पक्ष कोणाचा, म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्ह, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह, हे नेमके कोणाची, याबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार आहे. खरं तर आधी निकाल झालेला आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्ट त्यात काही फारसा बदल करेल असं वाटत नाही, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. म्हणजे जैसे ते परिस्थिती राहणार आहे आत्ताची. आत्ता तुम्हाला माहिती आहे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जनमानसांनी हे स्पष्ट केलंय की पक्ष कोणाचा. म्हणजे सध्या जे अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष मानला जातो आणि एकनाथ शिंदे यांचा शिवसेना हा पक्ष मानला जातो, आणि तेच कदाचित सुप्रीम कोर्टामध्ये कायम राहील असं घडू शकतं. त्यामुळे तो एक मोठा धक्का असू शकेल सध्याचे जे सुप्रीम कोर्टात भांडत आहेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी. आणि शरद पवारांनी उल्लेख केला की मासलेस लीडर, म्हणजे त्यांच्या मागे मग मास राहणार नाही किंवा जनता राहणार नाही, बहुजन त्यांच्या बाजूने राहणार नाही, बहुतांशी लोक त्यांच्या बाजूने नाही. ते विधानसभेच्या निवडणुकीत स्पष्ट झाले असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. शरद पवार यांच्यावर देखील टीका टिप्पणी केली प्रकाश आंबेडकर यांनी. त्यांनी सांगितलं की शरद पवार हे भाजपचे हस्तक आहेत आणि त्यातून ते बाहेर पडू शकणार नाहीत. आता शरद पवार आणि भाजपचे हस्तक म्हटल्यानंतर थोडंसं विचित्र वाटतं कानाला, कारण शरद पवार हे कधीच कोणाचे झाले नाहीत. ते फक्त स्वतःला जे वाटतं स्वतःच्या फायद्याचं आहे तेच करत असतात. स्वतःला महत्त्वाचं पद मिळण्यासाठीच ते काही करत असतात, असं एक सर्वसामान्यांची भावना आहे. आणि शरद पवारांनी वेळोवेळी ते सिद्ध केलेलं आहे.
तर अशा वेळा शरद पवार हे भाजपच्या हस्तक आहेत हे कदाचित धक्कादायक विधान असू शकतं, पण प्रकाश आंबेडकर हे पूर्ण अभ्यासाअंती बोलत असतात. आणि त्यांच्या या विधानावर असं लक्षात येतं की महाविकास आघाडीमध्ये फूट पडणार आहे. म्हणजे ती 15 दिवसानंतर पडेल किंवा लवकरच पडू शकेल. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची भेट दिल्लीला पक्षश्रेष्ठींशी काँग्रेसच्या, म्हणजे राहुल गांधी यांच्या घरी स्नेहभोजन, त्याचवेळी शिंदे यांची अमित शहांना भेट, या घडामोडी तुम्हाला माहितीच आहे. मग अशावेळी जर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला तर त्यावेळी नेमकं काय घडेल, तर साधी सरळ गोष्ट आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार मगाशी प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं, ते म्हणले की मासलेस होतील, त्यांच्या मागं पाठिंबा असणार नाही जनतेचा, कारण विधानसभेच्या निवडणुकात जनतेचा पाठिंबा तो सिद्ध झाला आहे. असं झालं तर मग शरद पवार आणि महाविकास आघाडी एकत्र राहील का, तर यावर शरद पवार कदाचित प्रकाश आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे भाजपच्या हस्तक आहे, त्यामुळे ते पूर्णपणे जे आता 90% युतीमध्ये आहेत ते पूर्णपणे युतीत जातील 100%. म्हणजे महाविकास आघाडी ही फुटणार आणि शरद पवार वेगळे भारतीय जनता पार्टीबरोबर असणार महायुतीमध्ये. मग महाविकास आघाडीमध्ये राहणार कोण, तर काँग्रेस, उद्धव ठाकरे, कारण ते देखील मासलेस आहेत आणि त्यांना गरज आहे भाजपसोबत जाण्याचे. त्यांच्या आशा जवळजवळ संपुष्टात आल्या आहेत. जरी फडणवीसांनी एका विधानात म्हटलं होतं की तुम्ही या असं निमंत्रण पत्रकारांनी सांगितलं, पण उद्धव ठाकरे आता राज ठाकरे यांच्याबरोबर युतीचं जे चाललंय दोन भावांच्या, ते देखील शक्यता आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीतून लढतील आणि उर्वरित त्यांचे सहकारी पक्ष असतील. एकीकडे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे शिवसेना, मग शरद पवार जर आले तर शरद पवारांसह राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी आणि सहकारी पक्ष, त्यामध्ये रामदास आठवले देखील आहेत. तर असा चमत्कार होईल का? चमत्कार हा शब्द खरं तर इथे वापरायला नको, कारण चमत्कारावर आमचा विश्वास नाही. पण राजकीय चमत्कार असंही म्हणता येईल, किंवा राजकीय घडामोड जी कधी घडू शकत नाही, पण तसंही नाही आहे. कारण राजकारणामध्ये कधीही काही घडू शकतं हे जनतेने अनुभवलेलं आहे. अगदी पहाटेच्या शपथविधीपासून ते काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन करण्यापर्यंतचे चमत्कार आपण पचवले आहेत, आपण बघितले आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणात देखील प्रकाश आंबेडकर बोललेले आहेत. प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच, म्हणजे 2014 पर्यंत कुठल्याही पंतप्रधानांनी, याच्या आधीच्या म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते मनमोहन सिंग पर्यंतच्या कोणत्याही पंतप्रधानांनी परदेशात जाऊन तेथील भारतीयांना संबोधित केलं नव्हतं, त्यांच्या सभा घेतल्या नव्हत्या. ते काम नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. आणि त्यामुळे ते परदेश ज्या सभा घेतल्या, अनेक देश त्यामुळे भीतीमध्ये आहेत की येथे भारतीय राजकारणाचा शिरकाव होईल, आणि म्हणून ते देश भारताच्या विरोधी होत आहेत. आणि अमेरिकेचं उदाहरण आहे की टेरिफ जे 50% लादलेलं आहे, त्याचा देखील हा देखील त्याचाच भाग आहे, असं प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे. आता प्रकाश आंबेडकर काय म्हणतात याबाबत तुम्ही किती लक्ष द्याल, किती विश्वास ठेवाल, कारण खिल्ली उडवणं सगळ्यांना माहिती आहे. पण खरोखर एक प्रामाणिक निस्वार्थी नेता, जो स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणुका लढत नाही, ज्याच्याकडे एकही सीट नाही तरी देखील ज्याचा राजकारणात दबदबा आहे, जो वंचितांसाठी, बहुजनांसाठी लढतो, त्याचं म्हणणं निश्चितच खरं ठरू शकतं. आणि तसं जर झालं तर प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत सामील होऊ शकतील, वंचित बहुजन आघाडी. म्हणजे राष्ट्रवादी बाहेर पडली, शरद पवार गट, तर प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे, उद्धव ठाकरे अधिक काँग्रेस. कसं वाटतंय समीकरण? हो, अतिशय ताकदवान समीकरण आहे, कारण प्रकाश आंबेडकरांना नाकारता येणारच नाही. शरद पवारांवर टीका केल्यानंतर प्रकाश आंबेडकरांना बोलायला ताबडतोब सध्याच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष आले पुढे, शिंदे साहेब, शशिकांत शिंदे, आणि रोहित पवार देखील आले. आणि त्यांनी सांगितलंच की उलट वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जिथे उभे होते तिथे महाविकास आघाडीला माघार घ्यावी लागली, हरलेले आहेत. आणि प्रकाश आंबेडकरच एक प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याचं राजकारण करतायत, असं रोहित पवारांचं म्हणणं आहे. शिंदेंचंही तेच म्हणणं आहे, शशिकांत शिंदे जे नवे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे. 15 दिवसानंतर काय होईल ते कळेलच. सध्या तरी
स्थिती काय घडू शकते हे मी माझ्या बुद्धीने आकलन करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.